आजपर्यंत मी 100हून अधिक कविता लिहिल्या, ज्यामध्ये काही शिक्षकाच्या आयुष्यावर, काही विद्यार्थ्याच्या संघर्षावर, काही निसर्गाच्या सौंदर्यावर, तर काही व्यक्तीच्या वर्णनावर आहे. पण त्यातली कोणतीच कविता आजपर्यंत मी सोशल मीडियावर पोस्ट नाही केली. आज मला एक कविता सोशल मीडियावर पोस्ट करावीशी वाटत आहे, कारण ती कविता लिहिताना मला वाटलं, होय, हीच ती परफेक्ट कविता. अशा एका व्यक्तीचा वर्णन करण्यासाठी तिचं वर्णन शब्दात कधीच पूर्ण होऊ शकत नाही. होय, तीच आई. आज शब्द जरी माझे असले तरी प्रत्येक लेकराची भावना आहे. तोतड्याच्या तोंडावरची हाक असते आई. तोतड्याच्या तोंडावरची हाक असते आई. बालवयामधला पहिला गुरु असते आई. कुमार अवस्थामध्ये प्रेरणा असते आई. युवक अवस्थामध्ये मार्गदर्शक बनते आई. तोतड्याच्या तोंडावरची हाक असते आई. वृक्षापेक्षा थंड सावली असते आई. वृक्षापेक्षा थंड सावली असते आई. थंडीमध्ये बाळाला मिळणारी ऊब असते आई. बाळाच्या स्वास्थ्यासाठी रात्रभर जागते ती आई. प्रत्येक बाळाच्या तोंडावरचा पहिला शब्द असते आई. माता, मैया, मा, जन्मदात्री, जननी, किती नावे आहे तुला आई. हाक कशी द्या, आईच असते आई. तुझ्या दुधाचे उपकार कसे फेडणार आई. तुझ्या दपटण्यातही असते गोडवाई. तोतड्याच्या तोंडावरची हाक असते आई. बाळाला स्वस्थ ठेवणारी डॉक्टर असते आई. बाळाचे रक्षण करणारी रक्षक असते आई. बाळाला बाबाचा बा शिकविणारी शिक्षिका असते आई. बाळाला घडवणारी मूर्तिकार असते आई. हाक कसेही द्या, नाव कोणतेही द्या, आईच असते आई. तोतड्याच्या तोंडावरची हाक असते आई. ती स्वतः तुटत राहिली फक्त आपल्याला सांभाळण्यासाठी. ती स्वतः तुटत राहिली फक्त आपल्याला सांभाळण्यासाठी. आईवर कविता लिहिणे म्हणजे समुद्राला शब्दात मांडण्यासारखे आहे. आईवर कविता लिहिणे म्हणजे समुद्राला शब्दात मांडण्यासारखे आहे. कधी विचार केलाय आपण मोठं झालो आहोत, आपण मोठं होत आहोत, पण आईची काळजी मात्र कधीच लहान झाली नाही. तोतड्याच्या तोंडावरची हाक असते आई. हाक कशी द्या, आईच असते आई. हॅपी मदर्स डे आई.